नमस्कार. आपल्याकडे ते हे मिळतं ना, किट मिळतात बांधकाम मजूर साहित्याचे. पहिले जे किट वाटले त्याच्यात हे सामान मिळायचं ना. हे बघा, हे काय काय असतं त्याच्यात? एक कुकर, हे एवढं सगळं सामान. हे 10,000 रुपयाचं असायचं ना. हे 10,000 रुपयाला असायचं ना, सरकारने दिलेलं. तसं जर काय ना, तुला मराठी येतं का? थांब जरा एक मिनिट, याचा आवाज कमी येतोय. बरं, आज काय काय वाटप करताय तुम्ही? ती पेटी दाखवा मला. या पेटीमध्ये काय काय असते? हे जे इमारत बांधकाम कामगार आहेत ना, असंघटित कामगार, त्यांना हे तुम्ही वाटप करताय. पहिलं हे वाटप झाले, आता हे वाटप आहे. आता ह्या पेटीमध्ये काय काय असते? हे सगळं 1 2 3 चटई, ब्लँक, हां, आणि काय हेल्मेट, हे सगळं बरोबर. तर हे वाटप करण्यासाठी निकष काय असतात बाळा? मराठी कळतं तुला? निकष शब्द तुला कळत नाही? तू कुठल्या निकष इथं बसलाय? म्हणजे हे मॅडम ज्यांना आपण देणार आहोत, हे जे तुमच्याकडे फॉर्म आहेत, हे फॉर्म दाखवतो तुम्हाला. हे जे फॉर्म येतं, तर हे वस्तू आपण कोणाला देतो, त्याचे निकष काय आहेत? बांधकाम कामगारांना आपण ह्या वस्तू सगळ्या देतो. पण इथे जे लोक हे फॉर्म घेऊन आले, त्यांचे आयडेंटिटी कार्ड आहेत का? लेबर कार्ड आहेत, पण ते बांधकाम इमारत व बांधकाम कामगारच आहेत याचं तुमचे पुरावे तुम्ही तपासता का? कसं आयडेंटिफाय करणार तुम्ही? कारण ज्यांच्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे, त्याच त्या लाभार्थ्यांना ते मिळावं असा आमचा त्यातला हेतू आहे. मी बाहेर काही लोकांशी बोललो, कोणी जुन्नरहून आलंय, कोणी बारामतीहून आलंय, म्हणजे पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेली आहेत आणि सकाळी 7 वाजल्यापासून लाईनला उभे आहेत. आतापर्यंत तुमचं किती नंबर झाले? तर हे किती नंबर झाले बाळा? मला इथं 36 नंबर दिसतोय. 60 नंबर झालेत. सकाळी 7 वाजता लोक आलेत. आता किती वाजले? तर 11:30 पावणे 12 वाजलेत. मग तुम्ही हजारो लोकांना वाटप कसं करणार एवढ्या स्लो जर तुमचं असेल तर? तुम्ही त्यांचं बायोमेट्रिक करताय का? बरोबर, बायोमेट्रिक करताय. पण तुम्ही ज्यांचं बायोमेट्रिक करताय, ज्यांच्या हातामध्ये ही किट देताय, ते माणसं खरोखर त्या साईटवर काम करतात का याच्याकडे तुमच्याकडे काय पुरावा आहे? ते लोकांनी साईटवर काम केल्याचं हजेरी मास्टर तुम्ही बघितलंय, कोणीतरी एजंटने ओळखपत्र दिलं म्हणून लगेच त्याला ती वस्तू दिल्या, तर खरे लाभार्थी त्यापासून वंचित राहणार आहेत. बरोबर ना? आता बाहेर मी काही महिलांशी बोललो, तर मी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या साईटवर काम केलं? आतापर्यंत कुठल्याही साईटवरती काम केलेलं नाही. अनेक महिलांशी मी तिथं बोललेलो आहे, काही तरुणांशी मी बोललेलो आहे. तर ते म्हणे माझे मिस्टर कामावर जातात, माझे वडील कामावर जातात. मग वडील कामावर जातात तर ते लाईनला पाहिजे, त्यांचं कार्ड इथं पाहिजे. आता जी महिला कधीच कामाला गेलेली नाही, ती महिला पण रांगेत उभी आहे, तिला सुद्धा वस्तू मिळणार आहेत. म्हणजे खरोखर ज्या महिला कामाला जातात त्यांना ते मिळणार नाही. आता तुम्ही कोणाच्या वतीने वाटप करताय? तुमचे वरिष्ठ कुठे आहेत? तू आहे वरिष्ठ, तुला निकष शब्द कळत नाही राजा. हा, मला सांगा, तुला निकष शब्द माहिती आहे का मराठीतला? त्याला इंग्लिशमध्ये एलिजिबिलिटी म्हणतात.